तर या सोहळ्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. आजचं निमंत्रण मलाही होतं, परंतु आज आपण पाहतोय इथे देखील हा सोहळा याची देही याची डोळा आपण पाहतोय. आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतोय. लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू. महाराष्ट्र आणि अयोध्या, रामलल्ला यांचं एक आगळं वेगळं नातं आहे. कारण रामलल्ला जेव्हा वनवासात निघाले तेव्हा पहिले पंचवटीला गेले नाशिकमध्ये. काळाराम मंदिर हे एक ऐतिहासिक आपलं नातं आहे. त्याचबरोबर आज या मंदिराला जे सागाचं लाकूड लागतंय ते महाराष्ट्रातून जातंय, हे देखील आपल्यासाठी आपण भाग्यवान आहोत. आपल्याला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20व्या वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची देही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे. रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. आम्हाला जायची गरज पडली नाही. प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं.